मध्ये अगदी अर्ध्या ग्रॅम पासून तुम्हाला इथं हे दागिने बाळांसाठी स्पेशल मिळणार आहेत। तर मिनिमम किती पासून म्हणजे डायमंड आहे, मला एक प्राइस तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे। हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सो सोनाली मध्ये। तर आज मी तुम्हाला नेहमीप्रमाणे पुन्हा एका खास ठिकाणी घेऊन आलेली आहे। तर मी आज आले होते मोशी इथल्या न्यू संस्कृती ज्वेलर्स बाय PND या ठिकाणी। तर इथे तुम्हाला कसं यायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर पुणे नाशिक जो हायवे आहे तिकडचा, तर तिथून तुम्हाला जो आळंदीला रोड जातो त्या रोडने तुम्हाला सरळ यायचं आहे। लगेच उजव्या हातालाच म्हणजेच नागेश्वर महाराजांच्या मंदिराच्या अपोजिट साईडला हे न्यू संस्कृती ज्वेलर्स आहे। आणि तेच जर तुम्ही त्या साईडने आला, आळंदीच्या रोडने आला, तर हे तुम्हाला डाव्या बाजूला दुकान मिळणार आहे। तुम्ही इथे गुगल मॅप थ्रू सुद्धा येऊ शकता। तर इथे आता आपण इथली ज्वेलरी एक्सप्लोअर करणार आहोत। तर इथे तुम्हाला रिअल गोल्ड आणि इमिटेशन ज्वेलरी दोन्ही कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला, कशा पद्धतीचं ज्वेलरी आहे, कसं कलेक्शन आहे आणि कसं ते डील करतात हे आता आपण थोड्याच वेळात बघूयात। तर चला, तर आज आपण आलो होतो न्यू संस्कृती या ज्वेलरी शॉपमध्ये। आता इथल्या ज्या ओनर आहेत शिल्पा मॅम, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीची ज्वेलरी आहे आणि कशा व्हरायटीज आहेत ते। तर नमस्कार। नमस्कार। तर आम्हाला सांगा आता शॉपबद्दल, तुमच्याकडे कशा पद्धतीच्या ज्वेलरी आहेत, कशा व्हरायटीज आहेत? प्रथम तुमचे स्वागत आहे आमच्या न्यू संस्कृती ज्वेलर्समध्ये। आपलं शॉप जो 20 वर्षापासून मोशीमध्ये आहे। म्हणजे दागिन्यांबद्दल म्हटलं तर आपल्याकडे हो रिअल गोल्ड मध्ये आहे। अच्छा। प्लस रिअल डायमंड मध्ये पण आहे आपल्याकडे। अँटिक ज्वेलरी पण आहे प्युअर गोल्ड मध्ये 916 हॉलमार्क ज्वेलरी पण हॉलमार्क। टेम्पल ज्वेलरी पण आहे, जो नवीन ट्रेंड चालू आहे जो लाईट वेट ऑफिशियल वेअरचे ते पण दागिने आपल्याकडे भेटतात प्युअर गोल्ड मध्ये। ओके। आणि प्लस 24 कॅरेट मध्ये वेडणी कॉइन्स पण भेटतात। पर्टिक्युलर डिझाईन जर तुमच्याकडे कुठली डिझाईन असेल, तुम्हाला तुमच्या पद्धतीची जर डिझाईन बनवून हवी असेल तर ती हे आपण कस्टमाइज करून देतो। आणि सगळं रिअल गोल्ड मध्येच आहे? रिअल गोल्ड मध्ये आहे, रिअल डायमंड आहे, प्युअर सिल्वर आहे। बघितलं, तुम्हाला इथे सगळं प्युअर मिळणार आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे प्रॉपर हॉलमार्कचेच तुम्हाला दागिने मिळणार आहेत आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कस्टमाइज करून मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते सगळं यांच्याकडे कलेक्शन आहे। तर चला, आता मी उत्सुक आहे, तुम्ही सुद्धा उत्सुक आहात, तर आपण कलेक्शन सुद्धा बघूयात। तर खूप सुंदर असं आता मंगळसूत्रांचं कलेक्शन इथे आहे। सगळ्या स्त्रियांच्या आवडीचा विषय म्हणजे मंगळसूत्र। तर आता मी जाणून घेते मंगळसूत्र कशा पद्धतीचे आहेत, खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये। हे आता नवीन कलेक्शन आलेलं आहे, अँटिक पीस आहे हा। अच्छा। वाट्या आहेत, वाट्यांना डायमंड लावलेले आहेत। अच्छा। ह्याच्याबरोबर मनी पण आहे, कुंदन आहेत। अच्छा। आणि ही पोत। बरं, मग आता ह्याला खडे लावलेत, हे मणी आहेत, तर मग याचं वेटचं कसं असतं? हे मायनस होतं का गोल्ड मधून? हो हो, हे मायनस होतं, हे मायनस होतं। गोल्डचा रेट जो आहे तो वेगळा असतो, ह्या मण्यांचा आहे तो वेगळा असतो। हे ग्रॉस वेट असतं। ओके। आणि सोन्याचं म्हणजे जे आपलं सोन्याचं जे वजनावर प्राइस लागते तर हे टोटली त्याच्यात नसणार आहे, मायनस होणार आहे। त्याचे अदर चार्जेस असतात मण्यांवाईज आणि ते आम्ही देताना कस्टमरला सांगतो की एवढे प्राइस आहे त्याची। तर बघितलं, खूप सुंदर आणि ट्रेंडी पॅटर्न आहे। तुम्हाला जर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हे खूप वेगळं असं मंगळसूत्र मला इथं पाहायला मिळालेलं आहे आणि मी नक्कीच ट्राय करणार आहे। आणि विशेष म्हणजे हे सगळं वेट मायनस होऊन तुम्हाला फक्त गोल्डचे चार्जेस भरायचे आहेत। याचे मण्यांचे मग त्यांचे जे काही सेपरेट चार्जेस असतात ते तुम्हाला पे करायचे आहेत। तर आता म्हणजे बघा, एखादं तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला जास्त वेटचं हवं असेल, म्हणजे जास्त तोळे म्हणतात, तर आता हे 3.5 तोळ्याचं आहे, मग तुम्हाला 4-5 तोळ्यापर्यंत हवं असेल किंवा लेस दॅन दॅट म्हणजे 2-2.5 पर्यंत हवं असेल तर ते सुद्धा इथे तुम्हाला कस्टमाइज करून मिळणार आहे। तर बघा, तो जो ट्रेंडिंगवाला पीस आहे तो मी वेअर केलेला आहे आणि खूप सुंदर असं तो पॅटर्न वाटतोय। तर साडी बघा, थोडीशी इंडो वेस्टर्न आहे, अगदीच ट्रेडिशनल नाही आहे, अगदीच पार्टीवेअर लुकची साडी नाही आहे, पण त्याच्यावर पण तो खूप छान असा मंगळसूत्राचा एक लुक दिसतोय बघा, एकदम डिसेंट आणि एकदम रिच दिसतोय, उठून असं छान मंगळसूत्र दिसतंय। याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता। तर बघू, अजून मी वेगवेगळ्या व्हरायटीज ट्राय करते, कशा वाटतात आपण बघूयात। तर आता मी जो घातलेला पॅटर्न तो झाला ट्रेंडिंग, म्हणजे जनरली यंग जनरेशन आहे त्यांचा तो फेवरेट बनू शकतो, पण अगदीच काहींना पारंपरिक आवडतात, ट्रेडिशनल दागिने आवडतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे बघा। खूप छान असं त्याचं बघा पेंडनचं काम केलेलं आहे, मस्त असं चंद्रकोर वाटी त्याला दिलेली आहे आणि छान असं टेम्पलमध्ये हे मंगळसूत्र। आता आपण हे सुद्धा ट्राय करूयात। तर तुम्ही छान अशी ट्रेडिशनल साडी घातली, काठ पदरमध्ये साडी घातली
तशा साड्यांवर हे असे मंगळसूत्र खूप छान दिसतात. अगदी तुम्ही काही घातलं नाही तरी चालेल, फक्त एक छान असं ठसठशीत मंगळसूत्र घातलं ना तर तुमचं काम झालं. तर बघा खूप सुंदर असा लुक वाटतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून हेवी बनवून हवं असेल तरीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आता ट्रेंडिंग झालं, हेवी झालं, काहींना खूप नाजूक मंगळसूत्र आवडतात, म्हणजे अगदी सिम्पल सोबर, जास्त बटबटीत नाही. तसासुद्धा मला इथे एक पॅटर्न दिसलेला आहे, आपण तो सुद्धा ट्राय करूयात. खूप छान आहे हे. याचं साधारण किती जातं वेट? नाजूक याचं छान पूर्ण वेट हे 2 ते 2.5 तोळ्यापर्यंत 2 ते 2.5 तोळ्यापर्यंत जातं. म्हणजे पूर्ण चैन आहे ना ही? अच्छा, खूप सुंदर पॅटर्न आहे बघा. अगदी सिम्पल आणि सोबर ज्यांना लुक आवडतो ना त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. हे पण आपण ट्राय करूयात. म्हणजे कशी प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते. कोणाला हेवी आवडतं, कोणाला नाजूक आवडतं, कोणाला फॅन्सी आवडतं. तसं सगळ्या इथं त्या टाईपचं कलेक्शन तुम्हाला रिअल गोल्डमध्ये मिळणार आहे. आत्तापर्यंत अशा ज्वेलरी आपण इमिटेशनमध्ये बघितल्यात, म्हणजे इमिटेशनमध्ये आपल्याला हवं असं कलेक्शन मिळतं, पण तुम्हाला आता गोल्डमध्ये सुद्धा असं छान छान कलेक्शन मिळणार आहे, हवं असं, तुम्हाला हवं असं. तर बघा खूप सुंदर असं शॉर्ट मंगळसूत्रांचं कलेक्शन आता आपण पाहणार आहोत. तर सगळ्या टाईपचं इथे शॉर्ट मंगळसूत्रांचं कलेक्शन आहे. त्यात आपण जाणून घेऊयात की किती मिनिमम वेटपासून इथे आपल्याला शॉर्ट मंगळसूत्र मिळणार आहेत आणि कशा व्हरायटीज, कशा रेंज आहेत. तर आता मला सांगा की मिनिमम आपल्याकडे किती आहे शॉर्ट मंगळसूत्र, कितीपासून मिळेल? आपल्याकडे 5 ग्रॅमपासून. अच्छा, 5 ग्रॅममध्ये पण आहेत? 5 ग्रॅमपासून. मग यातलं कोणतं आहे 5 ग्रॅमचं? हे 5 ग्रॅमचं आहे. सुंदर आहे, सुंदर आहे, युनिक छान आहे. म्हणजे तुम्हाला डेली ऑफिस यूजसाठी किंवा छान असं मुलींसाठी त्याच हिशोबाने बनवलेलं आहे आणि खूप छान वाटतात हे मंगळसूत्र. तुम्ही डेली यूज करा. एकदम सुंदर अशी नाजूक डिझाईन आहे आणि अगदी 5 ग्रॅमपासून आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये सुद्धा मिळणार आहे. पण बजेटचा प्रश्न नसतो. कधी कधी काहींना नाजूक घालायला, डेली यूजसाठी, ऑफिस यूजसाठी असे कलेक्शन लागतात. तर हे खूप सुंदर आहे. म्हणजे 5 ग्रॅमपासून आपल्याकडे आहेत. हो, नाईस. आणि हे वाले हे जे आहेत हे 5 ग्रॅम ते 6 ग्रॅमपर्यंत आहे. हे 5 ग्रॅमपासून तर 1 तोळ्यापर्यंत आहेत. अच्छा, चेनमध्ये आहेत, मनीमध्ये पण आहेत, मनी चेनमध्ये आहे. अच्छा, म्हणजे जसं हवं तसं. काही बघा हेवी मण्यांमध्ये आहे, काही चेन पॅटर्न आहे. खूप वेगवेगळ्या चेनमध्ये सुद्धा डिझाईन्स आहेत. आणि एखाद्याला चेन आवडली, वेगळ्या ह्याचं पेंडंट आवडलं तर ते आपल्याला होणार आहे. नाईस. तर बघा खूप सुंदर असं शॉर्ट मंगळसूत्रांमध्ये काहींना वाट्या आहेत, पेंडेंट आहेत. इथं हेवीसुद्धा आहेत बघा, तुम्ही जर बघताल तर. काहींना असं हेवी आवडतं किंवा एखादा घरात कार्यक्रम असेल, कुठलाही लग्नसराई असेल तर त्याच्यामध्ये अशा हेवी ज्वेलरी खूप सुंदर दिसतात. तुम्हाला जर पारंपरिक लुक करायचा असेल तर म्हणजे सगळ्या टाईपच्या ज्वेलरी इथं, म्हणजे सगळ्या कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे बघा. हा थोडासा आपल्याला डेली यूज वेस्टर्न टाईप असा घालायचा असेल तर त्याच्यावर हे सुद्धा बघा खूप सुंदर असं तुम्ही रेग्युलर यूज साड्यांवर हे तुम्ही एखाद्या कार्यक्रमात वगैरे घालू शकता. हेवी हे सुद्धा बघा अगदी सुंदर अशा डबल चेनमध्ये ह्या डिझाईन आहेत, मस्त. आणि हे साधारण आपण जे बघतोय ते किती वेटपर्यंत जातात? हे 2 ते 2.5 तोळ्यापर्यंत. 2 ते 2.5 तोळ्यापर्यंत, म्हणजे अगदी 5 ग्रॅमपासून 2-2.5 तोळ्यापर्यंत आहेत. हो, नाईस. तर बघितलं हव्या अशा डिझाईन्स आहेत इथं बघा. आता आपण सिंगल चेनमध्ये बघितलं, इथं 3 चेन आहेत, काही डबल आहेत. इथं पट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र मिळणार आहेत. हे तर फक्त आपण सॅम्पल पाहत आहोत. अजून भरपूर डिझाईन्स आहेत, भरपूर व्हरायटीज आहेत. तुमच्याकडे जरी अजून काही डिझाईन्स असतील, तुम्ही बिंदास न्यू संस्कृतीला व्हिजिट करा आणि तुम्हाला हव्या अशा डिझाईन्स बनवून घ्या. काही हार दिसत आहेत मला छान छान, खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत. मला सुद्धा माहिती नाही, मला उत्सुकता आहे जाणून घ्यायची की हे कशा पद्धतीचे आहेत, याला काय बोलतात. हा रेग्युलर पॅटर्न आहे आणि कलकत्ती डिझाईन आहे. म्हणजे एकदम नाजूक असं डिझाईन असतं. हो, खूपच नाजूक असं डिझाईन आहे. खूप छान. हा कलकत्ती पॅटर्न आहे. अच्छा. आणि याला इथे हे कलर हे मीना वर्क आहे, कलर नाहीये, मीना वर्क आहे. ओके ओके ओके. रिअल मीना आहे की कलर मध्ये नाही जातो, पूर्ण काचेचा मीनार असतो. ओके ओके. नाईस. कलर शेडिंग केलेला आहे त्याला. तेच ना, छान असं दिसतंय ते फ्लावर्स. आणि हा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये जातो. थोडा ट्रॅडिशनल जातो, थोडा टेम्पल मध्ये जातो. की ह्याला थोडे आपले एकदाणी मणी म्हणतो आपण. अच्छा. जोंधळी मणी आहेत आणि याला टेम्पलचे मणी आहेत. अच्छा. आणि ही थोडीशी डिझाईन जाते ती कलकत्ती पॅटर्न मध्ये जाते. म्हणजे असं थोडं मिक्स कॉम्बिनेशन केलंय. नाईस. आणि
हा पूर्ण टेम्पल मध्ये आहे. अच्छा, त्याचं पॉलिश पण वेगळं आहे का? कारण ह्याला जे रेड पॉलिश म्हणतो आपण, हे पूर्ण घेरू पॉलिश असतं. जे साऊथ इंडियन मध्ये जी माती असते ना, तर त्या मातीपासून म्हणजे आपण घेरू म्हणतो, त्यापासून ते कलर त्या गोल्ड मध्ये पॉलिश वाले आणि या गोल्ड मध्ये काय फरक असतो का? नाही, हे दोन्ही पण गोल्ड सेम असतं, 22 कॅरेट आणि हे पण 22, फक्त डिझाईन नुसार त्याला ते पॉलिश असतं. अच्छा 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 अच्छा. याला कलकत्ता पॅटर्न. राणी हार आहे हा. लक्ष्मी हार का तर ह्याच्यावरती लक्ष्मीची डिझाईन केलेली असते पूर्ण. त्याच्यावर लक्ष्मी, लक्ष्मीची डिझाईन केलेली आहे. खूप छान बघा, पारंपरिक पद्धतीचं आहे हे, मस्त. त्याच्यामध्ये प्लेन आपली जोंधळी माळ पण येते, गहू माळ पण येते आणि ही किरण माळ आहे. किरण का तर ह्याला थोडे तास असतात की ते जे लाईनी दिसतात त्याच्यावरती त्याला त्याचं रिफ्लेक्शन किरण, सूर्यकिरणाचं जसं रिफ्लेक्शन असतं म्हणून त्याला नाव दिलं की किरण म्हणून. अच्छा, म्हणजे हा पण जुना पारंपरिक. हो, पारंपरिक. अच्छा, नाईस. बघा, जेवढं ट्रेंडिंग मिळणार आहे तेवढंच तुम्हाला इथे पारंपरिक सुद्धा मिळणार आहे. तर या दागिन्याची तुम्हाला खासियत माहिती आहे का? मला सुद्धा आत्ताच कळालं. तर खूप छान असा हा लक्ष्मी हार आहे. तर जुने लोक जे होते त्यांच्या घरात जेव्हा कोणती नववधू यायची लग्न करून, तेव्हा तिला पहिला हा हार दिला जायचा, कारण ती घरची लक्ष्मी आहे आणि हा आहे लक्ष्मी हार. हा दिल्यानंतर मग त्यानंतर जे काही दुसरे दागिने आहेत ते हौसेने दिले जायचे, पण पहिला या लक्ष्मी हाराचा मान होता. किती छान. आणि विशेष म्हणजे हा लक्ष्मी हार तुम्हाला अगदी 1 तोळ्यापासून मग तुम्हाला जसा हवा आहे तसा हेवी मिळणार आहे. तर खूप छान मंगळसूत्र मला आता नजरेस पडलं, म्हणून त्यांना म्हटलं काढा, मला बघायचं आहे. तर मला सांगा ना याच्याबद्दल, हे गोल्डमध्ये का कसं आहे? हा, हे पूर्ण गोल्डमध्येच आहे, प्युअर गोल्ड. ह्याच्यामध्ये फक्त आत लाख असते, म्हणजे लाखेचा दागिना म्हणतो आपण. ओके ओके. की तो एकदम कमी वजनामध्ये येतो आणि मोठा भरगतचा असा दागिना दिसतो. हे जे मणी आहेत तर हे लाख आहे ह्याच्या आतमध्ये, आणि वरती सोन्याचा एक मुलामा किंवा पत्रा म्हणतो आपण, त्या पद्धतीचं असतं. हे पूर्ण लाखेचं आहे. अच्छा, याच्यामध्ये लाख, म्हणून हे दिसताना एकदम जाड भरजर दिसतंय. पण आणि याचा एक फायदा म्हणजे हा आपण म्हणतो की घातल्यानंतर तो वाव, त्याला वजन पण काय नाहीये. तुम्हाला दिसताना खूप हेवी दिसतोय तो, पण त्याला लिटरली काहीच वजन नाहीये. म्हणजे मला हातात घेतल्यावर पण असं वाटत नव्हतं की मी काही घेतलंय हातामध्ये. वाव, किती छान वाटतोय. काहीतरी वेगळा पॅटर्न तुम्हाला जर ट्राय करायचा असेल मंगळसूत्रांमध्ये तर किती छान आहे बघा. खूप मस्त आहे आणि काहीच वजन नाही आहे ह्याला. छान आहे की नाही? तरी साधारण किती वजनापर्यंत मिळतात? साधारण 5 ग्रॅम पासून भेटतात. 5 ग्रॅम पासून मिळतं. फक्त तुमचं डिझाइन किती आहे त्यावर डिपेंड. हा किती वेटचा आहे? हा 1 तोळ्याचा. हा 1 तोळ्याचा. अजून ज्या डिझाईन्स आहेत तुमच्या? डिझाईन्स आहेत ना आपल्याकडे. दाखव. चला आता आपण डिझाईन सुद्धा बघूया त्याच्यामध्ये. पूर्ण ट्रॅडिशनल कशी असते त्या टाईप याची डिझाईन मध्ये जातो. किती छान. पूर्वी मंचली वगैरे घालायचे. अच्छा, मंचली. हो, तोच फक्त इथे डिझाईन ऐवजी इथं कुंदन दिलेले आहे गुलाबी रंगाचे. ओके 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 ओके, मस्त. आपल्याकडे मग याच्यात पण तुम्ही डिझाईन कस्टमाइज करता का? या पॅटर्न मध्ये पण करतो. हो. अच्छा, ह्याच्यामध्ये हा मोत्यांमध्ये आहे. ओके, मग हे पण असाच पॅटर्न आहे का? लाखेमध्येच आहे तो पण. तर बघा, एखाद्याला गिफ्टिंग पर्पजसाठी किंवा हल्ली सूनमुख बघायला आपल्याला प्रश्न पडतात की काय द्यायचं सूनमुखाला. एक परंपरा आहे की सूनमुख बघायला एखादा दागिना दिला जातो. जर तुमचं बजेट कमी असेल, कमी वजनामध्ये तुम्हाला काहीतरी छानसं हवं असेल जे समोरच्याच्या लक्षात राहील, तर खूप छान ऑप्शन आहेत हे. किती सुंदर, किती छान आहे हा पण बघा. आणि हा जनरली आपल्याला असेच मग 5 ग्रॅम पासून मिळतात. हो, थोडी कमी वजनापासून पण भेटते आपल्याला. 3 ग्रॅम पासून पण आहे. किती छान आहे. बरं, मला काय विचारायचं, आता याच्यामध्ये लाख आहे, तर मग याचं नंतर जे ते रिटर्न करतात काही दागिने, मग ह्याचं कसं ते वजनाचं? ते मायनस पूर्ण लाख काढून पत्राचं जे काही वजन असेल. आणि आता घेताना विशेष म्हणजे लाखेचे दागिने जर तुम्हाला मोडायचे असतील तर तुम्हाला पावती बरोबर ठेवणं गरजेचं आहे, की त्या पावतीवर मेन्शन असतं की एक्झॅक्ट नेट वेट किती आहे सोन्याचं. बरोबर, तर ते सोपं जातं जरा. पण जनरली गोल्डच्या दागिन्याला आपल्याला पावती कंपल्सरी. पावतीशिवाय आपण हे नाहीच करू शकत. हे पण लाखेमध्येच आहे. अच्छा, हा पण गोल्डमध्येच आहे. पण किती छान आहे बघा, एकदम फॅन्सी आहे, मस्त. काहींचा प्रॉब्लेम असतो, काहींना जे खोटे दागिने असतात ते सूट होत नाही, जशी की मलाही सूट होत नाही, इन्फेक्शन होतं स्किनला, मी खोटे दागिने नाही घालू शकत. तर त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहेत. म्हणजे हे कमी वेटमध्ये, बजेटमध्ये
तुम्हाला हवे असे फॅन्सी दागिने सुद्धा आता गोल्डमध्ये आलेले आहेत आणि ते तुम्हाला बनवून मिळणार आहेत. म्हणजे काहींची हौस खूप असते घालण्याची, पण प्रॉब्लेम असतो की स्किनला प्रॉब्लेम होतो, सूट होत नाही, ॲलर्जी होते. त्यांच्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहेत माझ्या मते. म्हणजे लाखेमध्ये असे लाईट वेट तुम्ही दागिने बनवून घेऊ शकता फक्त न्यू संस्कृती या ज्वेलरी शॉपमध्ये. मस्त. तर खूप छान असे शॉर्ट नेकलेससुद्धा आहेत बघा इथे. आता जनरली पहिले वेगळ्या टाईपमध्ये नेकलेस मिळायचे, आता इथे थोडेसे मला वेगळे नेकलेस काही पाहायला मिळतात. आता आपण जाणून घेऊयात. थोडासा फॅन्सीमध्ये आलेला आहे, कलकत्ते पॅटर्न आहे, एकदम लाईट वेट मध्ये आणि नाजूक डिझाईन मध्ये पण आहे. किती छान आहे बघा हा पॅटर्न, एकदम फॅन्सी आणि ट्रेंडी. आपल्याला जे मार्केटमध्ये आपण पाहतो सेट मिळतात तशाच पॅटर्नमध्ये बघा हा सेट आहे. म्हणजे मुलींना जनरली असे दागिने नाजूक आवडतात, सिंगल चेन आणि छान असं पेंडेंट, तसाच काहीसा आहे हा. खूप छान. जनरली कसे आहेत नेक पीस आपल्याकडे, कशा वेटपासून आहेत? 10 ग्रॅमपासून, 10 ग्रॅम, म्हणजे 1 तोळ्यापासून आहे. वा, अगदी 1 तोळ्यापासून बघा इथं नेकलेस तुम्हाला मिळणार आहेत. हे थोडेसे अँटिक मध्ये आहेत. अच्छा. लाईट वेटच आहे, 10 ग्रॅम, एकदम लाईट वेट आहे ज्वेलरी, एकदम हलकी. म्हणजे तुम्हाला कुठेही त्याचा वेट नाही आहे आणि तेवढंच फिनिशिंग पण खूप छान आहे बघा. तर खूप छान मला इथे लहान मुलांच्या ज्वेलरी दिसल्या आहेत. तर मी आता जाणून घेणार आहे, कारण खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत जे की काही मला माहितीसुद्धा नाही आहेत. तर आता मला सांगा तुम्ही की याच्यामध्ये काय काय आहे. म्हणजे खूप छान आणि नाजूक डिझाइन्स आहेत या लहान मुलांच्या. हो, लहान मुलांसाठी शक्यतो गिफ्ट देण्यासाठी पण भरपूर ऑप्शन आहेत. पण जेव्हा बाळ जन्माला येतं की तेव्हापासूनची सुरुवात असते, तो संस्कार असतो की बाळ जन्माला आलं की त्याच्यावर पहिला जो संस्कार होतो तो आपण बाळगुट्टी देतो बाळाला, तर आपण त्याच्यामध्ये हे सोनं उगाळून देऊ शकतो. अच्छा, म्हणजे हे प्युअर आहे का? प्युअर 24 कॅरेट सोनं आहे. अच्छा, म्हणजे आपण 52 कशी म्हणतो ते. बघा, तुम्हाला जर बाळाला गुटीमध्ये सोनं उगाळून द्यायचं असेल तर इथे तुम्हाला अशा पद्धतीचे पत्रे मिळणार आहेत आणि पत्र्याचं फिनिशिंग पण एवढं छान आहे की कुठेही पद्धतीचं ते कापणार नाही बघा तुम्ही अशा पद्धतीने. आणि हे तुम्हाला उघडायला पण खूप छान पडणार आहे. आणि इवन बाळाचं पाणी जे आहे ते तुम्ही उकळून देत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा पत्रा ठेवून तुम्ही ते पाणी उकळून बाळांना देऊ शकता. किती छान प्रॉपर असा पत्रा सुद्धा आहे. आणि हे काय? हे ह्याला माऊली म्हणतात किंवा कोणी सटवाई म्हणतात. हा, सटवाई. ते बाळाच्या गळ्यामध्ये घालू शकतो आपण, काळ्या धाग्यामध्ये घालतात. ते बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी घालतात बाळाच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये. हे दुसरा ऑप्शन आहे तो प्लेन बाळ्या म्हणतात त्याला, कान टोचण्यासाठी. तर बाळ जन्मल्यानंतर 12व्या दिवशी ते कान टोचतात. पण बाळाची तब्येत सांभाळणं पण गरजेचं असतं की 12व्या दिवशी कान टोचत असेल तर ते पूर्ण सुदृढ, म्हणजे चांगलं त्याची प्रकृती आहे की नाही, त्याला सर्दी नसावी. किंवा जर ते 1.5 महिन्यांनी कान टोचतात तर त्याचे वॅक्सिन त्याच्या कान टोचण्याच्या जवळपास नसावे. कान टोचल्यानंतर वॅक्सिन 8 दिवसांनी देऊ शकता तुम्ही. ओके, म्हणजे हे पण लॉजिक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ती काळजी घेणं गरजेची. संस्काराबरोबर ती बाळाच्या आरोग्याची काळजी घेणं पण गरजेचं असतं. बरोबर आहे. तर बघा, बऱ्याच गोष्टी नव्याने कळत आहेत. हे पण किती महत्त्वाचं असतं हे मला आत्ता आल्यावर कळत आहे. आणि हे काय वेडणे वगैरे? हो, हे 24 कॅरेटची वेडणी आहे, ती पण तुम्ही बाळाला गिफ्ट म्हणून देऊ शकता. किती छान. आता हे तर आपण फक्त सॅम्पल बघतो आहोत, तुम्हाला अजून याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स सुद्धा मिळणार आहेत. आता हे मला वाटतं हे मुलांसाठी ब्रेसलेट झालं, हे मुलींसाठी असेल करेक्ट? हो, हातातले बांगड्या आहेत, वापरू शकता. किती छान. लक्ष्मीचं आहे. अच्छा, ह्याच्यावर लक्ष्मीचं चिन्ह आहे बघा, खूप छान. तर या जनरली किती पर्यंत बसतात? म्हणजे वेट किती असते? 3 ग्रॅम पासून आहे. 3 ग्रॅम पासून या मिळतात. 3 ग्रॅम पासून आहे. याच्यामध्ये पण खूप छान छान डिझाईन्स आहेत बघा. ही पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आणि हे ऍडजस्टेबल आहे, म्हणजे बाळाचा हात छोटा असेल तर तुम्ही कमी पण करू शकता. किती वर्षापर्यंत म्हणजे बसू शकतो मुलांना? आता एवढं किती ऍडजस्ट होतात? 6 महिन्याच्या बाळापासून आपण शक्यतो घालतो. अच्छा, 6 महिन्यापासून आरामशीर वर्षभर ऍडजस्टमेंट आहे. वर्ष 2 वर्ष जसं बाळांचा हात आहे तशापर्यंत बघा हे येऊ शकतं. खूप छान. आणि चैन 2 वेगवेगळे आहेत. ही लाईट वेट मध्येच आहे, 2 ग्रॅम पासून आहे. अच्छा, 2 ग्रॅम पासून. आणि टिकायला पण चांगली असते. ही करपचन चैन आहे ही. अच्छा, तर बघा अगदी 2 ग्रॅम पासून तुम्हाला इथं चैन मिळणार आहे.
किती छान. आणि या चेन खूप छान टिकतात. 2 ग्रॅमची म्हणजे तुम्हाला गिफ्ट दिलं तर ते दिल्यासारखं पण चेन. आणि 2 ग्रॅममध्ये किती छान. आणि टिकायला पण ही चेन छान आहे. आणि ही थोडीशी जास्त आहे का? हो, ही 5 ग्रॅमची आहे. ही पण मशीन चेन आहे. अच्छा. टिकायला पण ही पण चांगली आहे. खूप छान. सॉफ्ट आहे, टोचणार नाही. म्हणजे बाळांच्या हिशोबाने या चेन बनवलेल्या आहेत बघा. खूप छान आहे. कुठंही त्याला असं टोचण्यासारखं काहीच नाही आहे बघा. अर्ध्या ग्रॅमपासून तुम्हाला इथे बाळ्या मिळणार आहेत. इवन हे पण खूप छान हे डूलमध्ये येतो मस्त पॅटर्न. आणि हे टॉप्स आहेत ना? हो, हे टॉप्स आहेत. टॉप पण बघा खूप छान आणि नाजूक दिलेले आहेत. अंगठी पण आहे. अच्छा, अंगठी आणि ते पेंडंट आहे राईट? हो, मस्त. तर बघा खूप छान असा बाळाला गिफ्टिंगसाठी सेट तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे अगदी अर्ध्या ग्रॅमपासून तुम्हाला इथं हे दागिने बाळांसाठी स्पेशल मिळणार आहेत. कानातल्यांमध्ये पण बघा भरपूर इथे व्हरायटी दिसते. भरपूर रेंज आहेत. हव्या अशा वेगवेगळ्या सायझेस आहेत. नाजूक आहेत, टॉप्स आहेत डेली यूजसाठी, हेवीसुद्धा आहेत. झुमका पॅटर्न असा आहे की म्हणजे साडी घातली ट्रेडिशनल की झुमका पाहिजेच. झुमक्याशिवाय तो साडीचा एक लुक असतो ना, ट्रेडिशनल लुक, काठपदर लुक, तो अपूर्ण आहे. त्यामुळं झुमका खूप छान दिसतो. अजून वेल पण बघा काय छान असे वेल दिलेले आहेत. हे आता मी तुम्हाला थोड्याशा ट्रेंडी, थोड्याशा वेगळ्या डिझाईन्स दाखवते. तुम्हाला अगदी सिम्पल रेग्युलर जर वेल हवे असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. बघा एकदम जुना असा पारंपरिक दागिना म्हणजे बुगडी. वाव, बुगडीमध्ये तर किती इथे डिझाईन्स आहेत. आणि नथमध्ये पण खूप छान छान डिझाईन्स आहेत. मार्केटमध्ये जशा नथ मार्केटमध्ये मिळतात बनवून, तशाच इथे तुम्हाला गोल्डमध्ये नथ मिळणार आहे. अगदी मी तुम्हाला काही मोजके पीस जवळून दाखवते. खूप सुंदर आहेत नथ बघा. तुम्हाला मी जवळून दाखवते. जशा मार्केटमध्ये आपल्याला बनवून मिळतात अगदी तुम्हाला तशा इथे मिळणार आहेत. सोन्याच्या नथ बघा किती सुंदर आहे हा पॅटर्न. आणि प्रॉपर त्याला हुक सिस्टीम आहे. आणि एखाद्या मुलीला, सुनेला तुमच्या गिफ्टिंगसाठी खूप छान ऑप्शन आहे. आणि किती नाजूक आहे. नथींचं वजन कसं आहे? मिनिमम 120 मिलीपासून आहे. 120 मिली. अच्छा, बघा 120 मिलीपासून तुम्हाला इथं नथ मिळणार आहे. बुगडी 1 ग्रॅमपासून पुढे आहे. 1 ग्रॅमपासून. खूप छान आहेत बघा. बुगड्या पण इथे वेगवेगळ्या आहेत बघा. सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे सगळ्या स्त्रियांचा आता ट्रेंडिंगमध्ये जो पॅटर्न खूप गाजतोय, मंगळसूत्रांमध्ये झालं किंवा रिंगमध्ये झालं की अशा छान डायमंड. हे रिअल डायमंड आहेत का? हो, रिअल डायमंड. अच्छा, वाव. तर बघा रिअल डायमंडमध्ये आता आपण ज्वेलरी पाहणार आहोत. तर कसं असतं हे डायमंडचं? रिअल डायमंड आहे हे. ह्याला जी डायमंडची आपण म्हणतो कलर क्लिअरिटी ती चांगली आहे आपल्याकडे. अच्छा, VVS पासून आहे आपल्याकडे डायमंड. ओके. मला काय विचारायचं आता, सोन्याचं कसं असतं 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24, तसं डायमंडमध्ये सुद्धा असतं? हो, डायमंडची क्लिअरिटी असते, जी कलर क्लिअरिटी असते त्याच्यावर डिपेंड असतं की डायमंड किती व्हॅल्युएबल आहे तो. ओके. मग ते जसं आपल्याला सोन्याचं मिळतं, तर सोन्याला कसं हॉलमार्क असतं, मग याचं कसं? ह्याचं पण सर्टिफिकेट असतं, त्याच्यावर डिटेल्स असतात. अच्छा, म्हणजे त्याच्यावरती डिटेल्स असतात. अच्छा, मग याच्यात पण ते प्युअर वगैरे मग तशा रेंज वाईज मिळतं का सोन्यात तसं? अच्छा, हे IGIचं सर्टिफिकेट आपल्याकडे येतं. अच्छा, त्याच्यावरती पूर्ण डिटेल्स असतात. तुमचा डायमंड किती सेंटचा आहे, कलर क्लॅरिटी कळते, त्याची शेप कुठला आहे तुमच्या डायमंडचा, हे सगळे डिटेल्स याच्यात येतात. मग हे कस्टमरला मिळणार, जो घेणार तो? अच्छा, कस्टमरला आम्ही देणार. आणि जेव्हा त्यांना रिटर्न करायचं आहे डायमंड, तर त्यांनी ते हे सोबत असणं गरजेचं आहे. अच्छा, ह्या डिटेल्सवर पुन्हा तो डायमंड आम्ही 100% रिटर्न घेऊ शकतो. म्हणजे जो आपण पे केला आहे ते 30 रिटर्न मिळते का? हो. अच्छा, म्हणजे त्याची त्या दिवसाचा त्याचा रेट असेल तर, जसं गोल्ड आपण रिटर्न करतो मोडीचा जो काय रेट फक्त मोडीचा मायनस होतो, तसंच याचं पण असतं का? याला पण मेकिंग चार्जेस असतात? हो, असतात ना. डायमंडलाही मेकिंग चार्जेस असतात. तर बघा इथे प्रॉपर तुम्हाला विथ सर्टिफाई, म्हणजे सर्टिफाई इथे तुम्हाला सगळं हे जे डायमंड ज्वेलरी आहे त्याचं प्रॉपर हे असं टाईपमध्ये सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यात मग त्याची किती शुद्धता आहे, त्याची क्लिअरिटी, जसं सोन्यामध्ये असतं कॅरेट, तसंच डायमंडमध्ये सुद्धा असतं. ते सगळं तुम्हाला असं कार्ड थ्रू मिळणार आहे. हे फक्त कार्ड तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. आणि हव्याशा तुम्हाला इथे डायमंडमध्ये डिझाईन्ससुद्धा आहेत. जनरली कसं असतं डायमंडचं, म्हणजे कसे रेट असतात? म्हणजे आता इथं खूप डायमंड्स आहेत. हो,
मग ते सिंगल वाईज पैसे लागतात की कसं? नाही, पूर्ण आता हा जो पीस आहे ह्याच्यामध्ये किती डायमंड्स आहे आणि त्याचं वजन किती, म्हणजे सेंट कॅरेट मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. आणि डायमंड हे शक्यतो 18 कॅरेट गोल्ड मध्येच येतं, कारण त्या डायमंडला पकडण्यासाठी ती ग्रीप हवी असते, ती हार्ड हवी असते, कारण मुळात डायमंडच एवढा व्हॅल्युएबल असतो, तो मिस होण्याची शक्यता नको म्हणून तो 18 कॅरेट मध्ये आपण बनवतो. तर बघा, खूप छान तुम्हाला ऑप्शन आहे तुमच्या वाईफला खुश करण्यासाठी. छान अशा डायमंडचे इथे मंगळसूत्र आहेत, तुम्हाला हवं असं इथं डिझाईन मिळणार आहे. आणि व्हॅलेंटाईन्स डे पण आहे. व्हॅलेंटाईन्स डे असला काय आणि नसला काय, तुम्ही कधीही गिफ्ट करा, तो तुमचा व्हॅलेंटाईन डे तुमचा त्या दिवशी सेलिब्रेट होईल. किती छान. आणि पेंडंट वगैरे सगळं आपल्याला रिअल डायमंडमध्ये मिळणार, जे काही रिक्वायरमेंट आहे ते. तर मिनिमम कितीपासून म्हणजे डायमंड आहे, मला एक प्राइस तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याकडं 15,000 पासून 15,000 म्हणजे 15,000 पासून टॉप्स आहेत. अच्छा, म्हणजे अगदी 15,000 पासून तुम्हाला रिअल डायमंड मध्ये इथे ज्वेलरी मिळणार आहे, म्हणजे कानातले. मग जसं तुम्ही घ्याल तसं मग मंगळसूत्र, कानातलं, अंगठी सगळं म्हणजे सेट वगैरे पण आपल्याला मिळणार आहेत का कस्टमाइज रिअल डायमंड मध्ये. बघा, अगदी 15 ते 20 हजारापासून तुम्हाला इथे डायमंडचे, रिअल डायमंडचे टॉप्स मिळणार आहेत. मग जसे तुम्ही घ्याल तसे लाखापर्यंत इथे तुम्हाला डायमंडची ज्वेलरी मिळणार आहे. इथे बघा, काही नाजूक पाहिल्या अशा सुंदर अशा हेवी सुद्धा डिझाईन आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथे सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे त्या पर्टिक्युलर डायमंडचं, की तुम्ही कशा पद्धतीचा डायमंड, त्याची क्लिअरिटी, त्यानंतर किती डायमंड्स आहेत, त्याचं वेट, हे सगळं तुम्हाला इथे प्रॉपर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे. तो बघा, खूप छान असं लहान मुलांसाठी इथं चांदीची भांडी आहेत. खूप वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत. तर आता हे जे आहे, आता ग्लास, वाटी, याच्यामध्ये अजून आपल्याकडे वेगवेगळ्या साईजेस जशा रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मिळणार ना. हे लहान साईजमध्ये आहेत. अच्छा. मोठे साईजमध्ये पण आहे. अच्छा. आणि हे काहीतरी वेगळं दिसतंय. हे म्हणजे चमचा कम वाटीच आहे आणि बाळाला दूध पाजण्यासाठी याचा उपयोग हो का? तर खूप छान आहे, वेगळं आहे काहीतरी, मी पहिल्यांदा बघते. तर चांदीच आहे बघा, किती छान ना हे. अशा प्लेट्स आहेत, वाट्या आहेत, खूप छान, मस्त. आणि हवे अशी तुम्हाला इथे साईजेस सुद्धा मिळणार आहेत. अजून काही तुम्हाला वेगळे चांदीमध्ये भांडी हवी असतील ते सुद्धा आहेत. आपण आता फक्त हे सॅम्पल पाहत आहोत. तर हे बऱ्याच जणांना माहीत असेल, काही जणांना नसेल पण माहिती. तर ही छान अशी अत्तरदाणी, म्हणजे याचा जास्त करून यूज कधी होतो, हळदी कुंकाला होतं. म्हणजे याच्यामध्ये छान असं अत्तर घालून इथे कापसाचा बोळा ठेवला जातो आणि त्यात हे डीप करून ज्या बायका येतात त्यांच्या हाताला लावलं जातं. म्हणजे तो एक छान सुगंध सगळीकडे दरवळतो, छान वाटतं. तर खूप छान अशा इथे अत्तरदाणी तुम्हाला चांदीमध्ये मिळणार आहे. बरेच जे जुने लोक आहेत ना, त्यांच्या घरात आपल्याला हे पाहायला मिळतं, की असे काही हळदी कुंकू, अशा काही पूजा असतील तर ते हे छान ठेवता येतं. गोल्डच नाही, सिल्वरमध्ये पण खूप छान इथे कलेक्शन मिळणार आहे. बघा, खूप सुंदर असा छानसा कुंकवाचा करंडा आहे, जो तुम्ही स्वतः यूजसाठी, डेली यूजसाठी वापरू शकता. आणि असे वेगवेगळ्या साईजमध्ये फॅन्सी करंडे सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळे शेप, सगळं काही मिळणार आहे. हे सगळे जुन्यामध्ये आलेले आहेत. अच्छा. मासोळी आहे. वा. आणि हे सगळे नवीन कलेक्शन आहे. तर बघा, अगदी पारंपरिक ह्या जोडव्यात बघा केवढ्या मोठ्या आहेत, म्हणजे जुन्या बायका हे वापरायच्या. तर हे सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि इकडे काय ट्रेंडिंगवालं आहे का? हो, हे सगळे फॅन्सी आहे. बघा, खूप छान जोडव्यांमध्ये सुद्धा केवढ्या डिझाईन्स आहेत, इवन कलर्स सुद्धा आहेत बघा त्याच्यामध्ये. हव्या अशा तुम्हाला जोडव्यांमध्ये डिझाईन्स मिळणार आहेत. छान अशा डिझाईन्स आहेत बघा फुलांमध्ये, पाहिजे अशा छान बघा खड्यांमध्ये आहेत, कुंदन आहेत. खूप सुंदर सुंदर जोडव्यांमध्ये सुद्धा इथे तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे. तर इथे अजून बरंच सिल्वरमध्ये मला कलेक्शन बघायला मिळते. आता मी जाणून घेते की नक्की काय काय आहे. तर हे पहिले मला मुखवटे सांगा. हे चांदीचे मुखवटे. हे चांदीचे मुखवटे आहे देवीचे, तुळजापूरची देवी, काळूबाई. अच्छा. म्हणजे असे आपल्याला ज्या देवीचा मुखवटा आहे तो आपण बनवून देतो. अच्छा. असंही घेऊ शकता आणि आपण पेंट करून पण देतो. अच्छा, म्हणजे अशा 2 व्हरायटीमध्ये आहे. टाक पण आहेत आपल्याकडे. अच्छा. 3D मध्ये पण तुम्हाला बनवून भेटतील. तसे देवाचे टाक असतात, तर यांच्याकडे बघा हे 3D मध्ये बनवलेले आहेत आणि प्रॉपर असं स्टँड सुद्धा आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित उभे राहतील. तसे टाकमध्ये पण बघा वेगवेगळ्या तुम्हाला इथे साईज दिसतील. हे पूर्ण चांदीमध्ये भरीव आहे. तो जड आहे हे. हो, जड आहे हे. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे टाकमध्ये 3D आहे आणि त्याच्यामध्ये साईजेस सुद्धा आहेत. अन्नपूर्णा, गणपती,
जे बघा लग्नात लागतात, अन्नपूर्णा, गणपती, ह्याच्यामध्ये साईज पण असतील ना आपल्याकडे वेगवेगळ्या? आणि भरीव आणि पोकळ दोन्ही पण ऑप्शन आहेत. गजलक्ष्मी आहे ती. हे बघा किती छान. स्वामींची मूर्ती भेटेल, श्रीयंत्र आहे चांदीमध्ये. आणि आपण जे जे बघतोय आता मूर्त्या बघतोय प्रत्येक छोट्या मोठ्या साईज मध्ये भेटणार. बघा श्रीयंत्र आहे, स्वामींची मूर्ती आहे. हे पावलं किती छान आहेत बघा चांदीमध्ये. तुम्ही उंबऱ्याला लावण्यासाठी अच्छा घेऊ शकता. किती छान बघा, उंबऱ्याला लावण्यासाठी ही पावलं आहेत चांदीची. इव्हन स्वस्तिक सुद्धा आहे दरवाजाला लावण्यासाठी. दरवाजाला लावण्यासाठी. आणि दिवे पण खूप छान छान आहेत बघा. हा पण वेगळा असा दिवा आहे, त्याला जास्वंद दिवा बोलतात. जे फुलवाती असतात डायरेक्ट ठेवायच्या तुपात बुडवून, त्याच्यासाठी आहे हा दिवा. किती छान आहे बघा. आणि आपल्या रेग्युलर जे आहेत ते दिवे हे साधे प्लेन दिवे आहेत, ह्याला देवदास दिवा म्हणतात. अच्छा देवदास. अच्छा आठवलं पारू, सो तो तशा टाईपमध्ये दिवा आहे. किती छान. अगरबत्तीचं स्टँड आहे बघा, छान आहे की नाही. म्हणजे गिफ्टिंगसाठी तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत. गिफ्टिंगच नाही पण तुमच्या घरी जर गौरी गणपती बसत असतील तर गौरी गणपतीसाठी या गोष्टी खूप लागतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे गौरी गणपतीसाठी किती असतं, ते पूजेचं जे साहित्य असतं ते सगळं पूजेचं साहित्य इथं वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला ते पण वेगवेगळ्या साईजमध्ये मिळणार आहे. गणपतीसाठी त्या दुर्वा असतात चांदीच्या, ते फूल असतं ते पण सगळं मिळतं ना पूजेचे सर्व. ते सुद्धा तुम्हाला बघा सगळं गणपतीसाठी जे जे लागतं, मोदक झाला, दुर्वा झाल्या, जास्वंदाचं फूल झालं, ते सुद्धा इथं तुम्हाला सगळं चांदीमध्ये मिळणार आहे. साईज वेगवेगळ्या मिळणार आहेत. समया पण बघा खूप छान अशा वेगवेगळ्या समया साईजेसमध्ये आहेत. हे रुद्राक्ष पेंडेंट आहे. रुद्राक्षमध्ये कस्टमर शक्यतो आणून देतात रुद्राक्ष, आणि आपल्याकडे ही रिअल रुद्राक्ष भेटतात. त्याच्यामध्ये एकमुखी, पंचमुखी असे रुद्राक्ष तुम्हाला भेटून जातात आपल्याकडे. आणि तुम्ही हे चांदीमध्ये, सोन्यामध्येही बनवू शकता. डिझाईन आपण सजेस्ट करतो किंवा कस्टमरला जे डिझाईन हवं, हे पण रुद्राक्षच आहे. हो, एकमुखी रुद्राक्ष आहे ते. अच्छा. आणि हे पण रुद्राक्ष आहे. हो, म्हणजे हे सगळे पेंडेंट आहेत, पेंडेंट घालायचे. ओके ओके ओके. त्याला अशी रुद्राक्षाची माळ पण बनवून भेटेल, ती तुम्ही सोन्यामध्ये, चांदीमध्येही बनवून घेऊ शकता. मग ह्याला असे पेंडेंट कनेक्ट करायचे का? ओके. आणि हे ब्रासलेट आहे, हातामध्ये घालू शकता रुद्राक्षाचं. रुद्राक्षही भेटतो आपल्याकडे, रिअल मध्ये भेटतो. अच्छा. ही पिंड आहे, भरीव मध्ये आहे पिंड. अच्छा, पिंड आहे. बेलपत्र पण आहे बघा, किती छान छान असं बेलपत्र सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. आणि ही मोठी पिंड ना? हो. अच्छा, जरा थोडीशी डिझायनर मध्ये आहे. आणि इथे तुम्ही शाळीग्राम ठेवू शकता, स्फटिकाचाही आपल्याकडे भेटून जाईल. तुम्हाला किती वजनाचा हवाय त्याप्रमाणे तो शाळीग्राम भेटून जाईल. तर बघा जे स्टोन असतात शाळीग्राम, त्याच्यामध्ये ठेवायचं ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तर इथे बघा काही राशीचे जे खडे असतात ते सुद्धा मला दिसत आहेत. तर राशीच्या खड्यांचं कसं आहे, म्हणजे तुम्हीच सांगता की समोरचा घेऊन येतो? शक्यतो कस्टमर घेऊन येतात किंवा आम्हाला सांगतात की इतक्या वजनाचा, म्हणजे रत्नांमध्ये शक्यतो कॅरेट असतं, तर आम्हाला इतक्या कॅरेटचा पुष्कराज हवाय, पोवळा हवाय. आता हा पोवळा आहे, हा पण वजनाप्रमाणे असतो. आता हा आहे 3.6 कॅरेट. मग तो वजनाप्रमाणे देतो. आता हा पुष्कराज आहे, हा 2.5 कॅरेटचा आहे. त्याची कलर म्हणजे जशी त्याची प्युरिटी आहे त्याप्रमाणे त्याचे चार्जेस असतात. अच्छा अच्छा. म्हणजे आपण जो स्टोन घेतला आहे त्याचं सर्टिफिकेट. अच्छा. तर विथ सर्टिफाईड तुम्हाला हे स्टोन्स जे काही आहेत राशीचे ते मिळणार आहेत. घालू शकतो. ओके. जसं आपण इवायलाही घालू शकतो. हे पण आहे. हे पण आता मार्केटमध्ये मिळतात, मग त्याच्यात आणि याच्यात फरक आहे का? हो, आपल्याकडे प्युअर भेटतं. अच्छा. डुप्लिकेट आपण तर बघा जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण इथे हे ओरिजिनल तुम्हाला मिळणार आहेत. याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत बघा. हे पण ओरिजिनल आणि याच्यात पण डुप्लिकेट असतं, हे मला आज कळतंय विलायमध्ये. वा. तर मग अशी आपण डायमंडची ज्वेलरी बघितली, तर डायमंडच नाही पण इथे सिल्वरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान असे सेट मिळणार आहेत बघा. खूप छान असा हा नेक पीस आहे, इयरिंग्ज आहेत, अंगठी आहे आणि सुंदर असं ब्रेसलेट आहे. जेव्हा तुम्ही सांगताल ना एखाद्याला, जेव्हा तुम्ही कोणाला गिफ्ट करताल किंवा स्वतःसाठी घेताल, सांगितल्याशिवाय हे कळणार नाही की हे सिल्वर आहे. पण प्रॉपर हा सुद्धा बघा एक प्लॅटिनम लुक असतो ना, तो लुक देतोय आणि एकदम रिच लुक. तुमचं बजेट जर कमी असेल तर कमी बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला इथे खूप छान असे पर्याय आहेत. हेच नाही तर सिल्वरमध्ये खूप सुंदर असे मंगळसूत्रांचे सुद्धा बघा इथे सॅम्पल्स आहेत. खूप छान वाटतात डेली बेसिसवर हे यूज करायला. तर याच्या रेंज कशा असतात साधारण मंगळसूत्रांच्या वगैरे? साधारण आता
हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला पडेल 1000 रुपयापर्यंत. म्हणजे हे 1000 रुपयापासून आहेत का अजून कमी पण आहेत? जे ही नाही 1000 पेक्षा कमी नाही, 1000 रुपयापासून आहेत. पेंडंटची सेपरेट प्राइस असते आणि ह्याची सेपरेट असते. चेनची वेगळी. चेन पण आपली सिल्वर मध्येच आहे का? हो, सिल्वर मध्येच आहे. एक साधारण एक पीस तुम्हाला 2000 रुपयाला जाईल विथ पेंडेंट. अच्छा, विथ पेंडेंट. अच्छा, मग आपल्याला पेंडेंट पण आपल्याकडे इथे बघा सेपरेट ठेवलेले आहेत. पेंडेंट सुद्धा तुम्ही सेपरेट घेऊ शकता, चेन सेपरेट घेऊ शकता. आणि चेन मध्ये पण बघा चांदीच्या इथं व्हेरिएशन आहेत. म्हणजे चेन मध्ये सुद्धा चांदीच्या इथे तुम्हाला वेगवेगळ्या जसं सोन्यामध्ये डिझाईन मिळतात तशा वेगवेगळ्या सोन्यामध्ये डिझाईन मिळणार आहेत. आणि खूप सुंदर असे चांदीचे मंगळसूत्र सुद्धा आहेत. किती छान. तर बघितलं मंडळी, खूप सुंदर असं आपण गोल्ड, सिल्वर या ज्वेलरीचं कलेक्शन आज एक्सप्लोअर केलं आहे. हे सगळं कलेक्शन तुम्हाला इथं एकदम प्रीमियम क्वालिटीचं हॉलमार्कवालं असं मिळणार आहे. तर कसं वाटलं हे कलेक्शन? जर हे कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इथे आल्यानंतर आपला रील दाखवून आलात हे सांगायला विसरू नका. डायमंड ज्वेलरीवर जर तुम्ही आपला इथला रील दाखवला आणि जर डायमंड ज्वेलरी खरेदी केली तर तुम्हाला त्याच्यावर फ्लॅट 50% मेकिंग चार्जेसवर डिस्काउंट मिळणार आहे. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.